नमस्कार मंडळी, हिवाळ्यात खास बनवली जाणारी खमंग खुसखुशीत तिळपट्टी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवूया। त्यासाठी इथे मी 2 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे। त्याच वाटीने मोजून 2 वाटी आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे। आता अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचा आहे। आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची, म्हणजे कढई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। त्यानंतर मंद गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहे। आता हे तीळ आपण एका बाजूला काढून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। आता इथं तीळ आणि गुळाचं प्रमाण आपल्याला एकसारखंच घ्यायचं आहे, म्हणजे जेवढे आपण तीळ घेतलेले आहे तेवढंच आपल्याला गूळ सुद्धा घ्यायचा आहे। आता याचा मस्त असा पाक बनवून घ्यायचा आहे। आता पाक व्यवस्थित झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 ते 2 थेंब या पाकाचे घालायचे आणि मस्त कुरकुरीत असा हा पाक तुटायला लागला म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तीळ घालायचे आहे आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिट मी हे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला पोळपाट आणि बेलण्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि यावरती हे पूर्ण सारण घालायचं आहे। आता हे थोडं गरम आहे, त्यामुळे असं वाटीने आपल्याला पूर्ण असं हे सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेलण्याने याची मस्त अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता काठाने व्यवस्थित करत हे आपल्याला याची मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त जाळही नाही आणि जास्त पातळही नाही अशी याची पोळी लाटून घ्यायची। त्यानंतर आता हे गरम असतानाच आपल्याला याच्या मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे थंड झाल्यानंतर हे कडक होते त्यामुळे याच्या वड्या पाडता येत नाही। त्यामुळे आपल्याला गरम असतानाच याच्या मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आता सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहे। आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। अगदी 10 ते 15 मिनिट मी हे थंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त असं कडक याच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहे। आता हे आपण काढून घेऊया। अगदी बाजारामध्ये विकत मिळते तशीच आपली तिळपट्टी तयार झालेली आहे। खमंग खुसखुशीत तिळपट्टी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही, अगदी व्यवस्थित अशी आपली तिळपट्टी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।